हो, सुरुवातीला प्रार्थना करून सुरू करूयात. हो हो. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. आज आपण आता 7व्या अध्यायातील 21 ते 30 श्लोक आज बघणार आहोत. 21वा श्लोक. यो यो यायन्तनुं विदधाम्यहम्. तर आपण या 7व्या अध्यायात कृष्ण भावना ही कशी महत्वाची आणि ती कशी जोपासायची ते आपण बघायला लागलोय. तर 21व्या श्लोकामध्ये परमात्मा हा आपल्या सगळ्यांच्या हृदयात स्थित असतो. विशिष्ट आपण प्रत्येक वेळी काय करतो की विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा आपली असते आणि त्या त्या ठिकाणी आपण आपली श्रद्धा दृढ करतो आणि त्या ठिकाणी आपण आपल्याला समर्पित करतो. जीव आणि देवता दोघेही भगवंताच्या अधीन आहेत. म्हणजे आपण ज्याच्यामुळे श्वासोश्वास घेऊ शकतोय असा हा आपला जीव हा भगवंताच्या अधीन आहे. तर जीव भगवंताची आराधना करू शकत नाही, शिवाय देवता देखील वर देऊ शकत नाही. देवताची आपण आराधना करतो पण देवता हा ह्या श्रीकृष्णाच्या ह्याच्याशिवाय वर देऊ शकत नाही, हे असं ह्या श्लोकामध्ये सांगितलंय. रोगी हा सूर्यदेवताची उपासना करतो, तर विद्यार्थी सरस्वतीची. असे सगळेजण प्रत्येक जण आपापल्या आपल्या कुठला देवाचा भक्त असेल त्या त्या पद्धतीनं. सोमवार आला की आपण लगेच शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती. मंगळवार आला की लगेच एकनाथ महाराजांचं लगेच आपण अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुरा महिषासुर मर्दाना लागुनी. बुधवार आला की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. गुरुवार आला की लगेच कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. शुक्रवार आला की फुगडी फुगे फुगडे फू निज ब्रह्म तुगे बाई निज परब्रह्म तुगे. तर तसंच हे माऊलींनी लिहिलेलं आहे हे. फुगडी फुगे फुगडी फू निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे. मनचित्त मनचित्त धू विषयावरी थू ज्ञानदेव गोडी केली संसारी फुगडी. असं हे शुक्रवारी हे केलेलं आहे. शनिवार आला की आपण लगेच शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबटा. असं म्हणजे प्रत्येक शनिवार रविवार आला की खेळ मांडियेला वाळवंटी टाई. रविवार आला की रविवारच्या अभंग. असं लगेच आपण करत असतो. पण अशा श्रद्धेनं फळ मिळतं का तर मिळतं. फळ आपल्याला मिळतं. पण हे फळ श्रीकृष्णच आपल्याला देत असतो. पण आपली काय धारणा होती की आपल्याला हे आपण मारुतीचं भक्त आहे तर मारुतीनं आपल्याला शनिवारचं आपण हे केल्यामुळं आपल्याला मारुतीनं ते केलं. पण तो अधिकार देवतांच्याकडे नाही, हा अधिकार फक्त श्रीकृष्णाचाच आहे. आणि श्रीकृष्णाच्या मनात आलं तर ते देवता आपल्याला वर देऊ शकतात असं ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. 22वा श्लोक. सतया श्रद्धया युक्त तस्याराधनमीयते लभते च ततः कामान मयेव विहितान वितान. अशा ह्या सगळ्या भक्तीच्या वाटा आहेत. प्रत्येक भगवंत प्रत्येक देवदेवतांच्या आपण आराधना करून त्या पद्धतीने आपण फळ मिळवतो. पण हेच फळ आपलं शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी नसतं. ते फळ असतं ते तात्पुरतं मर्यादित आणि अनित्य असतं. 23वा श्लोक. अंतवंतु फलंते शांत भवत्यल्पमेधसाम देवान देवयजो यान्ति मदभक्ता यान्ति मामपि. त्यामध्ये म्हणजे प्रत्येक तेच सांगितलेलं आहे की सूर्याची उपासना केली की आपल्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. चंद्राची उपासना केली की आपल्याला चंद्रलोकाची प्राप्ती होती. इंद्राची उपासना केली की इंद्रलोकाची प्राप्ती होते. फक्त भगवत भक्तच सांगितलेलं आहे की तो कशाची प्राप्ती करू शकतो की भगवत धामाची प्राप्ती करता येऊ शकते. मग ते कसं आपल्याला जमणार आहे तर त्यासाठी काय करायला पाहिजे तर शरीराचे आपले वेगवेगळे अवयव असतातच. हात पाय तोंड नाक कान घसा असे हे सगळे. पण कोणत्या अवयवाला अन्न पुरवठा करायचा हे समजले पाहिजे. डोळ्यावाटे किंवा नाकावाटे आपण ते करू शकत नाही. पण तेही शरीराचेच भाग आहेत. म्हणून आपण त्यांच्या नाकावाटे वगैरे आपण जेवण घेतो का नाही तर आपण जेवण कुठून घेतो तोंडावाटे.
तसेच भगवंताची पण स्वरूपे ही वेगवेगळी देवता आहेत. आपले जसे शरीराचे वेगवेगळे भाग आहेत तसे हे याचे वेगवेगळे स्वरूप आहेत देवतांची. पण अज्ञानामुळे आपण त्यांना निराळे समजतो. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे, ब्राह्मण हे भगवंताचे मस्तक आहे, तर क्षत्रिय हे भाऊ आहेत, आणि वैश्य ही कटी आहे, तर शूद्र हे भगवंताचे पाय आहेत. जीव आणि देवता हे भगवंताचेच अंश आहेत, हे जाणले तर त्याचे ज्ञान परिपूर्ण आहे असे म्हणता येईल. ज्यावेळी आपल्याला जीव आणि देवता हे भगवंताचेच अंश आहेत हे ज्यावेळी आपल्याला समजेल त्यावेळी आपलं ज्ञान परिपूर्ण होणार. देवतांची उपासना करून मिळालेले सर्व लाभ क्षणिक आहेत, म्हणजे अनित्य आहेत. त्यामुळे अशी उपासना अल्पबुद्धी लोकच करतात. म्हणजे ह्या श्लोकामध्ये किंवा ह्या गीतेमध्ये तर स्पष्ट सांगितलेलं की अल्पबुद्धी लोक देवदेवतांची उपासना करतात. भगवंत अनंत आहेत, त्यांचा करुणा कृपा अशी ही अपार आहे. म्हणून माऊली म्हणतात, एर तनु मनु प्राणी, जे अनुसरले माझे याची वाहणी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. माझी उपासना करतात शरीराने मनाने, ते देहाच्या नाशानंतर मीच होतात. 24वा श्लोक बघा. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यते माम बुद्धयः, परं भावम जानन्तो ममाव्ययमुत्तमम्. तर बुद्धिहीन अल्पबुद्धी माणसे माझ्या परमभावाला न जाणता मनुष्याप्रमाणे शरीर धारण करणारा मानतात. म्हणजे श्रीकृष्ण आपल्याला शरीर रूपी दिसतात, कायम बासरी वाजवतेले, कायम हसताना. म्हणजे ते अर्जुनानं पांडवांनी सुद्धा त्यांना काय सुरुवातीला काय केलं की ते सुरुवातीला ते आपले नातेवाईक आहेत, आपल्यासारखाच आहे, तो आपला सखाच आहे, अशा पद्धतीनं ते सुरुवातीला वागले. पण नंतर हळूहळू हळूहळू अर्जुनाला ती हे झालं, आणि अर्जुन त्यावेळी म्हणला की तुला, त्यावेळी त्यानं क्षमा मागितली कृष्णाची की आम्ही तुला आमच्यातलाच समजलो. मग अर्जुनाची ही स्थिती आहे, तर आपण तर अगदी म्हणजे आपल्याला अगदी त्या अर्जुनापेक्षा आपण अगदी अल्प बुद्धी माणसं आहोत. तर त्यामुळे आपण त्याला तो शरीर धारण करणारा मानतो. साकार आणि निराकार हे दोन्ही तितकेच खरे आहेत. कारण स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे कसं, साकार आणि निराकार हे दोन्ही पण एकच आहेत. पण त्याचा जर अभ्यास केला, त्याच्यामध्ये जर आपण खोलपर्यंत जर शिरलो तर ते आपल्याला लक्षात येईल. म्हणजे पाणी आणि बर्फ, उदाहरण पाणी आणि बर्फ. पाणी बर्फ त्याचं कसं थेंब ढग, पाण्याचे कसं असतात थेंब असतो, नंतर ढग तयार होतात, ढगाची वाफ होते, आणि पुन्हा परत ते पाण्यानं पुन्हा वाफेचं पाणी होतं. पण ते ते सगळे एकच आहेत, पण रूप ही किती वेगवेगळे आहेत ना. तसं ते निराकार आणि साकार, पाणी बर्फ थेंब ढग वाफ हे सगळे साकार दिसत. पण परमाणु रूपाने बघितलं तर वाफ वगैरे हे आपल्याला अशी जास्त दिसून येत नाही, तर ते निराकार पद्धतीने. अग्नितत्व सुद्धा हे कशात आहे, लाकूडमध्ये अग्नितत्व आहे. पण ते ज्यावेळी त्याला आग पेटीनं आपण हे लावून पेटू, त्यावेळी ते लाकडामध्ये अग्नी निर्माण होतो. प्रज्वलित झाल्यानंतर तो साकार होतो, पण जो पण प्रज्वलित नाही लाकडात आहे तोपर्यंत तो कसा आहे, निराकार आहे, तो दिसत नाही आपल्याला. या दोन गोष्टी असूनही त्या एकच आहेत. तसेच परमात्मा साकार आणि निराकार असण्यात काहीच बाधा नाही. भगवंत लौकिकही व अलौकिकही आहेत, व्यक्तही आहेत आणि अव्यक्तही आहेत. लौकिक व अलौकिक ते आहेतच, पण परम पक्षपात रहित आहेत. परम पक्षपात रहित असा त्यांचा तो भाव आहे. त्यामुळे ते श्रद्धाही प्रदान करतात व उपासनेचे फळही देतात. पण अशी उपासना करीत नाहीत व आपल्या हिताचा तोटाही, अशी जर उपासना केली आपण देवतेंची, अशी जर उपासना केली तर त्याचा त्यात तोटा हा आपलाच आहे. कारण ते क्षणिक आहे, त्या देवतांपासून जे मिळणार फळ आहे ते आपलं क्षणिक आहे, अनित्य आहे. ते त्यांचे करणे तळहातावरील फोडाच्या पाण्यात पोहण्यासारखे आहे, किंवा अमृताच्या सागरात पडला पण तोंडाला वज्रमिठी पडल्यामुळे काही आतच गेले नाही. म्हणजे अमृतामध्ये न्हाला पण अमृत त्या तोंडातनं आतच गेलं नाही, आणि तो अमृतात आहे, आणि त्याच्या मनात काय आहे की सारखं डबक्यातल्याच पाण्याचा विचार आहे. म्हणजे आपण मागच्या ह्याच्यात बघितलं तर ते डुक्कराला किती मिठाई वगैरे दिली तर त्याच्या डोक्यात ते विष्ठा खाण्याचंच असते.
तसं आपण आपल्या पुढं भगवंत भरपूर काय काय देत असतात, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसते ना, आपण फक्त त्या डबक्यातल्याच पानाचा विचार करत असतो. असेही अल्पबुद्धी लोकांचे काम असते. तुझं आहे तुझं पाशी तरी तू रस्ता चुकला अशी. वामनराव पै देखील आपल्याला हेच सांगतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सगळं तुझ्यामध्येच आहे, पण आपण शोधत बसलोय बाहेर. आपल्याला हे वाचन करताना वगैरे पण कळतं की आत्मा हा आपल्यात आहे, देव आपल्यातच आहे. मागच्या ह्याच्यात पण सांगितलं की तुकाराम महाराज पण सांगतात ते प्रख्यात्र्यांचंच ते हे आहे. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर, म्हणजे सगळ्यांनी तेच आहे. वामन पैंचं तेच आहे, पुन्हा प्रख्यात्रे पण तेच म्हणतायत, तुकाराम महाराज पण तेच सांगतायत. तर त्यामुळं म्हणजे लोक कशी, आपण कसं अज्ञानालाच पांघरून बसतो, अज्ञानाच आच्छादन करून त्यातून आपण ज्ञान शोधण्याचा प्रयत्न करत नाही, तर अज्ञानाची चादर आपल्याला ढकलून त्यातून आपल्याला ज्ञान शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. तर 25वा श्लोक, नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृतः मूढो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. मूढ, मूढो यन्नाभिजानाति, मूढ म्हणजे अज्ञानी. अज्ञानी लोकांसमोर मी प्रगट होत नाही, मी योग मायेने झाकलेलाच राहतो. कौरव सभेत श्रीकृष्ण होते, पण ठराविक लोकांनाच ते भगवंत आहेत याचे ज्ञान होते. भगवंताच्या सगुणपणामुळे मूर्ख लोक त्याला आपल्यालाच मानू लागले, आपल्याप्रमाणे जन्मणारा व मरणारा मानू लागले. माणसाभोवती चार भिंतीचे आवरण आहे, त्याला कसे तोडायचे हे त्यानेच ठरवले पाहिजे. त्याकरता वाचन मनन चिंतन फार महत्वाचे आहे. भगवंताला मानित नाही त्यांच्या समोर हा मायेचा पडदा असतो, पण भगवंताकडे, जे भगवंताला मानित नाही त्यांच्या समोर हा मायेचा पडदा असतो, पण भगवंताकडे तो नसतो. तर वसंतगडचे ते महाराज सांगत की भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. ही जी संसार आहे तो सगळी भवनदी आहे, आणि ह्या भवनदीचे पाणी, ह्या भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाडीते. भले भले जे आहेत त्यांना उलटून पाडीते, उलट उलट माघारी गड्या फिरगोते काशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जाशी. त्या पुराचा पूर आला, मायेचा जर पूर आला तर त्या लोंढ्यामध्ये तू वाहून जाशील. असं बऱ्याच संतांनी आपल्याला भरपूर याच्यामध्ये न सांगण्याचा प्रयत्न केलेला. 26वा वेदां समितीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मान्तु वेद न कश्चन. श्रीकृष्ण म्हणतात मी सगळं जाणते, वर्तमान भूत भविष्य सगळं, पण मला सगळं मला माहिती आहे, पण मला मात्र कोणी जाणत नाही. प्राकृत देहामध्ये बद्ध असणाऱ्या गतकाळ असणाऱ्याला गतकाळ आठवत नाही, म्हणजे आपल्यासारख्या व्यक्तींना गतकाळ आठवत नाही, पण त्यांना मात्र सगळंच माहित आहे. आपण 4था अध्यायात बघितलं की श्रीकृष्णाने लाखो वर्षापूर्वी गीता सूर्यदेव विवस्वानाला सांगितली, हे त्यांना आठवते. म्हणजे ते सर्व जीवांच्या हृदयात परमात्मा रूपाने वास करतात. श्रीकृष्ण सूर्याप्रमाणे आहेत आणि माया ही मेघाप्रमाणे, म्हणजे सगळ्यांना झाकून टाकते. सूर्य नक्षत्र तारे या सगळ्यांना ढग तात्पुरते झाकून टाकतात, पण ते आपल्याला तसे भासते, पण ते तसे नसते. त्याला कारण म्हणजे आपली मर्यादित दृष्टी. तसेच भगवंताला माया आच्छादित करू शकत नाही. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझे आबळे. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे आणि तुझ्या सत्तेने सूर्याशी चालणे हे सगळं तुझ्या बळे होते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणून या शरण आलो. नामा म्हणे न हाले साचार, प्रभू तू निर्धार पांडुरंग. नामदेव महाराजांची तर गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की ते लहान असतानाच त्यांनी पांडुरंगाला नैवेद्य हे केला, म्हणजे त्यांनी तर अगदी दगडाच्या मूर्तीतच त्यांना देव भेटला. पण तो कशामुळे भेटला तर फक्त त्यांच्या श्रद्धेमुळे. श्रद्धेमुळे नैवेद्य जेवला नामयाचा. 3ऱ्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे लक्षावधी लोकांपैकी थोडेच लोक या मनुष्य देहात पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, आणि अशा हजारो सिद्ध पुरुषांपैकी एखादाच कृष्ण तत्व जाणतो. मनुष्यानाम सर्व सहस्रेषु कच्चिदेति सिद्धये. मी सदैव सर्वत्र समान प्रमाणात व्याप्त आहे, पण प्राणी मात्रांच्या मागे संसार लागला आहे याचे कारण वेगळे आहे. काय म्हणतात बघा, श्रीकृष्ण म्हणतात की मी
सदैव सर्वत्र समान प्रमाणात व्याप्त आहे. सगळीकडे आहे मी. पण प्राणी मात्रांच्या मागे संसार लागलाय, म्हणजे आपल्या मागे हा संसार लागलाय, याचे कारणे वेगळे आहेत. तर ही कारण काय सांगितली की अहंकार आणि देह, आपला जो देह आहे, देह आणि अहंकार यांचं काय झालं, यांचं लग्न झालं. ही दोघं एकमेकाच्या प्रेमात पडली आणि त्यांचं लग्न झालं. आणि त्यापासून काय झालं की त्यापासून उत्पन्न काय झाली, इच्छा. इच्छा ही कन्या, कन्यारत्न झालं. आणि ही इच्छा मोठी झाली, आणि ही इच्छा मोठी झाल्यानंतर त्यांचं लग्न लावून दिलं कोणाशी, द्वेषाशी. बघा किती गूढ आणि किती छान सांगितलेलं आहे बघा याच्यामध्ये. माऊलींनी तर अगदी स्पष्ट करून सांगितलंय, अहंकार आणि देह यांचं लग्न झाल्यावर जी आली ती इच्छा आली. आणि इच्छेचं लग्न झालं कोणाबरोबर, द्वेषाबरोबर. द्वेषाबरोबर लग्न झाल्यानंतर कुठला पुत्र जन्माला आला, द्वंद्व मोह. नाव काय त्याचं, द्वंद्व मोह. त्याला त्याला अहंकाराने, म्हणजे आता तो पुत्र झाला या इच्छा आणि द्वेष यांना. तर तो द्वंद्व मोह जो लहान असताना, तो नातू कोणाचा झाला, अहंकाराचा झाला. म्हणजे ह्या द्वंद्व मोह पुत्राला त्या अहंकाराने, म्हणजे त्या आजोबांनी वाढवलं. वाढवलं त्यामुळे ह्याला अहंकारानंच वाढवल्यामुळे त्याला धर्मनियमांचं जाणच नाही राहिली. धर्माविषयी वैर निर्माण झालं. आणि तो असंतुष्टीची मदिरा पिऊन उन्मत्त झाला. त्यामुळे तो कायम असंतुष्ट राहिला, आणि असंतुष्टाची मदिरा पिऊन तो कायम म्हणजे उन्मत्त झाला. आणि पंचविषय रूपी पंचमहाभूत विकार रूपी स्त्रीसह तो राहू लागला. कोण राहू लागला, तर द्वंद्व मोह. अंतकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले. जिथं अंतकरण शुद्धी करायची होती त्या वाटेवर काय झालं की विकल्परूपी ह्या द्वंद्व मोहाने काय केलं, विकल्परूपी काटे पसरले. आणि मग वाईट मार्गाच्या आडवाटा सुरू झाल्या. त्यामुळे प्राणी मात्र मात्र काय झालं की भांबावून गेले. त्यांच्यावरती काय झाले, दुःखाचे आघात झाले भरपूर. 27 बघा, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. तर आता इच्छा आणि अहंकार, द्वंद्व मोह, हे तर सगळं समजलं. म्हणून तर माऊली म्हणतात, तेने भूते भांबावली म्हणून संसारेच्या आडवा माझी पाडिली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. सुख दुःख, सुख म्हणजे द्वंद्व मोह म्हणजे काय नेमकं, तर द्वंद्व मोह याचा अर्थ इथं काय सांगितलंय बघा. मोह सगळ्यांना माहिती आहे, द्वंद्व, त्या मोहामधलं द्वंद्व, म्हणून ते द्वंद्व मोह केले. तर द्वंद्व मोह म्हणजे काय, सुख आणि दुःख, नंतर मान अपमान, त्याच्यामध्ये आपल्याला द्वंद्व चालू असतं बघा, काय सुख दुःखात, मान अपमान, स्त्री पुरुष, शुभ अशुभ, हर्ष विषाद. आपल्या डोक्यात काय, मी या घराचा मालक आहे, सगळीकडे मी आणि माझं, हे या द्वंद्व मोहात आपण अडकून पडतो. 28 येषां त्वन्तगतं पापै जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. आता या जन्मी आणि मागच्या जन्मी म्हणजे पूर्वजन्मी पुण्यकर्मी केली आहेत असे ज्यांची पापकर्मे पूर्ण नष्ट झाली आहेत, तेच या द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होऊ शकतात, असं श्रीकृष्ण सांगतात. म्हणजे या जन्मी आणि पूर्वजन्मीची पुण्यकर्मे काय जर आपण केलीत, आणि आपली पापकर्म ज्यावेळी पुण्याची आपली राशी मोठी झाली आणि पापकर्माची मग त्यावेळी ती डिलिव्हरी, ज्यावेळी आपण कर्ज घेतलं तर कर्ज फेडल्यानंतर आपली बाकी नील होते आणि मग आपलं सेविंग वाढू लागतं. तसं येतं की ज्यावेळी आपलं पाप संपणार आणि त्यावेळी पुण्य आपलं वाढीस लागणार, त्यावेळी या द्वंद्वरूपी मोहातून आपण मुक्त होतो आणि दृढ निष्ठा माझ्या सेवेत युक्त होतात. नुसती निष्ठा नाही तर दृढ, दृढ पाहिजे. दृढ म्हणजे कशी, मजबूत, पक्की, स्थिर, अढळ, पूर्ण अशी दृढ भाव, दृढ विश्वास म्हणजे पूर्ण विश्वास. इथं सुद्धा तुकाराम महाराजांचा अभंग आहे, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार आहे वर्म चुको नये, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. ते तुकाराम महाराजच म्हणतात की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती,
ज्याच्या चित्तात देव वस्तू त्याची घडावी संगती, त्याचा संघ घडावा. आता ही संघ, आपला संघ पण फार महत्वाचा आहे. आपण आता या सुचिताताईंच्या ह्याच्यामुळे बाबा आता आलो आपण, सुचिताताईंनी ते ओवायचं काम केलंय. पण ह्याच्यामध्ये आपण आलो कारण प्रत्येकाला कुठेतरी ओढ आहे की भगवंताला जाणून घ्यायची ओढ आहे, मला गीता मधलं समजलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपण इथे आलो. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, म्हणून आपल्याला हा संघ आवडायला लागलाय. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आपल्याला हेच आवडत असतं की देवाने आपली वासना पुरवावी. भौतिक शरीराला जरा मरण, व्याधी, जन्म, मरण हे सगळं आहे, हे सगळी पीडा देतात. पण आध्यात्मिक देहाला ह्या जन्म मरण हे काही नसतं. असा देहधारी भगवंताचा पार्षद म्हणजेच शिष्य बनतो. कसा? आध्यात्मिक देहधारी. अहम ब्रह्मास्मी, कायम लक्षात ठेवलं की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हे जे जाणतो तो भगवंताला जाणण्याला एक पायरी वर चढतो. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ती ते ब्रह्म तद्विदु कृष्णम अध्यात्मं कर्म चाखिलम. त्याच 29व्या श्लोकात तेच सांगितलंय की भौतिक शरीराला जरा मरण आहे पण आध्यात्मिक शरीराला नाही. जरा मरण मोक्ष आहे हे सगळं फक्त आहे ते भौतिक शरीराला आहे. आणि आपलं भौतिक शरीरच आपण खरं मानून आपण तिकडे जास्त लक्ष देत बसतो. 30वा श्लोक. साधिभूतादिदैव दैवं मां साधि यज्ञांचे ये विदुः प्रयाण काले पिचमान ते युक्त चेतसः. तर पूर्णपणे माझ्यामध्ये तू मतपारायण झालेला असा हो. देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून मला जे जाणतात ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. त्यामुळे तू स्वतःच्या ह्याच्यामध्ये मतपरायण हो. स्वतःच्या ह्याच्यामध्ये तू स्वतःकडे जास्त लक्ष दे असं भगवंतानी सांगितलंय. आणि ज्यावेळी तू माझ्यावरती श्रद्धा दृढ करशील, माझ्यावरची भक्ती दृढ करशील, त्यावेळी तुझ्या मृत्यूसमयी सुद्धा तू मला जाणू शकशील. स दिव्य सहवासामुळे मनुष्याची भगवंताच्या ठाई दृढ निष्ठा निर्माण होते. मृत्यूसमयी असा मनुष्य श्रीकृष्णांना कधीही विसरत नाही. दृढ विश्वासालाच इथं काय म्हणलं की दृढ व्रता, हा आपल्या 28व्या श्लोकात तेच सांगितलेलं आहे बघा. दृढ मृत्यूसमयी पण आपल्याला त्या मृत्यूची भीती नाही वाटली पाहिजे. तुकाराम महाराजांचे भरपूर अभंग आहेत. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एकरा चक्रपाणी वाचून. आयुष्याची दोरी तुटण्याची वेळ येते तेव्हा सर्व प्राणी मात्र गडबडून जातो. म्हणजे आपणही त्यामध्ये चालू. दुसऱ्याच्या मरण यातना बघितल्या की आपल्यालाही त्या होतात. कारण मशानात गेलो की आपल्याला पण थोडा वेळ का होईना की हे बाबा मरण आहे. आणि त्यावेळी बघा मग सगळ्यांचे चेहरे उतरलेले असतात, कोण कोणाच्या बोलण्याच्या मनस्थितीत नसतं. पण ते ती मशान वैराग्य म्हणते तेवढ्या पुरतच असतं. मशानात गेल्या पुन्हा तुम्ही आला, तुमच्या कामाला लागला की पुन्हा तुम्ही परत मान वर करून बाबा की मी इथंच राहायला लागलोय, की मला जायचंच नाहीये आणि मला कोण नेऊ शकत नाही, अशा आविर्भावात आपण सगळेजण वागत असतो. पण सवय चांगली असली की काही त्रास होत नाही. मरण यात्रा सगळ्यांनाच होतात, पण सवय जर चांगली असली आपली तर तो त्रास आपल्याला कमी करता येतो. तर तो कसा? आपण पहिल्यांदा कोणती गोष्ट केली तर आपल्याला ती जमतच नाही, त्याचा त्रास होतो. उदाहरणार्थ आता आपण सगळ्या जणी स्त्रियाच आहोत, तर सुरुवातीला जेवण करताना तिथं आपल्याला पहिल्यांदा जमत नाही. पोळी आपली वेडी वाकडी होती, वातड होती. पण त्यानंतर व्यवस्थित व्हायला लागली. कशामुळे व्हायला लागली? सवयीनं व्हायला लागली. जेवण करताना योगा आपण करायला लागलो, मेडिटेशन करायला लागलो, तर सुरुवातीला होत नाही, आपलं मन सैरभैर वगैरे होतं. नामस्मरण करायला लागलो तर नामस्मरण आपल्याला करता येत नाही. आपण जेवतो, आंघोळ करतो, ही आपली नित्यकर्मी आहेत. देवपूजा करणे ही आपली नित्यकर्मी आहेत. त्याची आपल्याला काय होते? सवय होत जाते. आणि त्यामुळे काय होतं की जेवताना कुणाला सांगायला लागतं का की बाबा की आता तू हात असा तोंडाजवळच ने, नाकाजवळ कोण नेतं का? नाही नेत. कारण ही आपली नित्यकर्म आहेत आणि ती आपल्याला सवय झालेली असतात. जेवताना हात तोंडातच जातो. तोंडात घास गेला की पुढची क्रिया आपोआपच होत असते. का सांगायला लागतं की बाबा आता
दातांनो आता घास तोंडात आलाय बाबा, तुम्ही जर असं चावा आणि चावून तो मग मग आत ढकला, असं पोट सांगतं का? नाही सांगत. त्यामुळे ती ह्या क्रिया ह्या आपोआप घडत असतात. त्यावेळी आपल्याला दातांना हे सांगावं लागत नाही की बाबा आता चावा घास. तसा नामस्मरणाची सवय आपल्याला लागली पाहिजे. नामस्मरण उठता बसता आपलं नामस्मरण झालं पाहिजे, आणि एवढं की ते कृष्ण भावना भावित होऊन झालं पाहिजे. म्हणजे आपला अंत्यकाळ जो आहे तो सुखकर करता येईल. त्यामुळे कायम नाम गाऊ नाम घ्याऊ, नाम विठोबाला वाहू, नाम गाऊ नाम घ्याऊ, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. बघा हे किती छान अभंग नामदेव महाराजांनी लिहिलेला आहे. म्हणून ह्या अध्यायात एकंदरीत कृष्ण भावना कशी जोपासावी आणि ती कशी दृढ करावी याचे वर्णन ह्या पूर्ण अध्यायात केलेले आहे. माझ्या परीनं मला जेवढं समजतं त्या पद्धतीनं मी आपलं माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न केला. जय श्रीकृष्ण सर्वांना. खूप छान सुंदर सांगितलं ताई. खूप सुंदर चांगले सांगितलं. गाथेतले उदाहरण ते तुकाराम महाराजाचे वगैरे छान. अभ्यास आहे का गाथेचा पण? हा, गाथा पण वाचताय का? छान वाटलं ऐकून. हो हो हो, भजनी मंडळ आहे ताई, त्याच्यामुळं तुकाराम हा. महाराजांचे अभंग असतातच ना जरा. हो, खूप खूप छान छान वाटलं. झालं, सुंदर अगदी. खूप सुंदर आणि सांगितलं ताई. छान वेगवेगळे अनुभव देऊन सांगितलं, त्याच्यामुळे छानच वाटलं, अगदी ऐकत राहावंसं वाटलं. जय असं वाटलं नाही श्रीकृष्ण. आता पटकन संपेल म्हणून. नाही, खरंच खूप छान सांगितलं खूप ताई, खूप छान झालं सुंदर. ताई, खूप छान. अभंग ते गायल्यामुळे खूपच छान वाटलं, समजलं म्हणजे ते अर्थ पटकन. हा, आणि छान म्हणजे त्या आता ह्या सगळ्या ह्याच्यामुळे माझा पण थोडासा म्हणजे हे परीक्षा आणि ह्याच्यामुळे ते हा, जास्त जरा अभ्यास व्हायला होतो, लागला, अभ्यास 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 व्हायला होतो. हो, लागला. हं. अगदी अगदी. आणि त्या साखळी झाली, हे ग्रुप झाल्यामुळे आपली सगळी छान हा चर्चा होत आहे. हा, हा, तेच संत संघ एकमेकात घडावा. ऐकून तेच. खूप पुष्कळ फरक पडतो ना यामध्ये. हो हो. खूप आता छान अजून झालं. एक जण संत साधक आहे. संगतीचे काय सांगू, सुख असं आहेच ना. संतांची संगत सगळ्यांनाच आवडते. हो हो, छानच आहे. आता कोण सांगणार आहे? सविता ताई सांगणार आहे का? अजून एक नाही ताई, मी आज केली नाही तयारी. अजून कोण सांगणार आहे? एक साधक कोणतरी एकाने हे केलं होतं. हो, वंदनाताई होत्या का? वंदना ताई तर असतील. अजून कोणी आहे? वंदना ताई, आपण कंप्लीट करूयात. 4 वाजेपर्यंतच आपण घेऊयात आज. हम्म. हा, आज अजून एका ठिकाणी सर्वांना जॉईन व्हायचं आहे म्हणतायत. उद्या आपल्याकडे त्या ताई येणारच आहेत, पण 4 वाजेपर्यंत आपण आज थांबूयात. चालेल. ठीक आहे ताई, हो करू सुरू. हो हो चातुर्मासामध्ये 3 ते 4 असं एकच तास घ्यावं लागेल. हो, 3 ते 4 आपलं एकच हा, तास म्हणजे असणार. काय, परत मग उशीर झाला तर मंदिरात वगैरे असते आम्हालाही जायचं. अगदी अगदी अगदी. हा, चातुर्मास सुरू होतो ना आता. बर बर. हो हो. थोडं लवकर मग आता 4च्या बाजूला ठेवून बोललं तर बरं होईल. हम्म. बोला वसुदेव आता ताई, सुतं बोला. देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पहा आता आपलं काल 19 पर्यंत आलं होतं श्लोक, नाही का? तर तरी पण मी थोडं जरा मागं जायचं विचार करते. श्लोक 15वा, त्याच्यामधली 5वी ओवी पहा. मी थोडस सद्गुरूंविषयी सांगणार आहे आज, नाही का? तर मागे गेले ना, सद्गुरूपी नावाडी मिळाला तर सद्गुरू कसा असावा त्याविषयी सांगणार आहे थोडस. तर पाहे पा शहराची गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. आपण या शहरात कशासाठी आलोत आणि काय करायचं येऊन, नाही का? म्हणजे थोडस गुरु शिष्य संवाद आहे, मी तो सांगण्याचा प्रयत्न करते. तर शिष्य पहिले, पाये पा शहराच्या गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. श्लोक
अध्याय 7व्या मधला श्लोक 15वा आहे आणि ओवी 5वी आहे. पहा, ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणणे आहे ते मला उघड रीतीने सांगा, नाही का. शिष्य म्हणतात सद्गुरूंना, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा या शहरात आल्यानंतर आपल्याला करायचं काय आणि करून नेमकं येऊन करायचं काय आणि पुढे जायचं कुठं हे सद्गुरूंना विचारतात. सद्गुरू हे ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणणे अर्थ पाहण्यासारखे आहे किंवा तुला स्वतःच्या हेतूने कर्तव्य आहे हे मला सांग, नाही का. हेतूचे काय कर्तव्य आहे. शिष्य म्हणतात की मी हे स्वतः विचार करून पाहिले तेव्हा माझ्या अनुभवास असे आले आहे की नरदेहाचे मुख्य काय कर्तव्य आहे ते करावे अशी माझी पूर्ण इच्छा आहे की आपण ह्या जन्मात येऊन मानव देहात येऊन आपल्या या नरदेहाचं कर्तव्य काय आहे हे जाणायचंय मला, नाही का. सद्गुरू म्हणतात नरदेहाचे मुख्य कर्तव्य परमार्थ प्राप्त करून घेणे आहे. मुख्य कर्तव्य काय झालं की परमार्थ प्राप्त करून घ्यायचा. मग शिष्य विचारतात की परमार्थ म्हणजे काय. सद्गुरू सांगतात की भगवत प्राप्ती करून घेणे, घेऊन मोक्ष मिळविणे हे होय. शिष्य विचारतात सद्गुरूंना की कोण भगवंत व मोक्ष कशात म्हणतात हे मला समजत नाही. सद्गुरू सच्चिदानंद परमात्मा आहे असे श्रुती म्हणते, तोच भगवंत आणि जन्म मरणाच्या बंधनापासून सुटणे याचे नाव मोक्ष. शिष्य विचारतात प्रश्न, सच्चिदानंद परमात्मा कुठे आहे किंवा कोणत्या देशात आहे. सद्गुरू सांगतात तो सर्वव्यापी असून सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी आहे, एकदेशी स्थान त्याला नाही. मग शिष्य विचारतात आम्ही एकदेशी देवळातील देव पाहतो हे काय आहे, याने मोक्ष मिळेल का. बघा, एकदेशी म्हणजे आपण देवळात जातो देवाला पाहतो, मग देव म्हणजे काय पाषाणाची मूर्ती का, नाही, त्याही पलीकडे काहीतरी आहे आणि तो देव पाहतो हे काय आहे हा प्रश्न शिष्याने विचारला. सद्गुरू ज्या मागील संतांनी सच्चिदानंद परमात्म्याचे ज्ञान करून घेऊन मोक्ष मिळविला व जगात तरणोपायार्थ ग्रंथ केले त्याच्या पश्चात या प्रतिमा आहे, नाही का. मग शिष्य तर या प्रतिमांच्या पूजा अर्चेपासून तुम्हाला मोक्ष मिळेल का, नाही. कारण आम्हाला मोक्ष मिळेल का. सद्गुरू म्हणतात नाही, कारण ज्ञाना वाचून मोक्ष नाही व ज्ञान बोलल्या वाचून कळणार नाही. ते ज्ञान बोलता न येणाऱ्या मूर्तीपासून कसे होईल. याला नामदेवांचा एक दृष्टांत सांगितलाय. नामा म्हणे देव देही दाखविला, उपकार केला खेचराने. नामदेव महाराज म्हणतात की हा उपकार केला. नामदेव महाराजांच्या बरोबर अखंड देवाचा शेजार होता नामदेव महाराजांनी, म्हणजे अखंड ते देवाबरोबर होते. परंतु ज्यावेळेस खेचर स्वामी त्यांचे सद्गुरू झाले त्यावेळेस त्यांना काय झालं की देव काय आहे हे कळालं. मग शिष्य मोक्ष कशाला मानावे हे मला कळत नाही, तर ते मला कृपा करून सांगा. मग सद्गुरू ज्या जीवाने अन्य अहंकार म्हणजे देहाचा घेऊन कर्माचे कर्तृत्व घेतले. अन्य अहंकार म्हणजे मी देह आहे, नाही का, मी सर्वस्व आहे, माझ्यामुळं घर चालतं आपण म्हणतो, मी आहे म्हणून चालले. पण तसं नाही, तो अहंकार आहे, नाही का, ह्या देहाचा आहे. मग ह्या कर्तृत्व घेतले व त्यापासून पाप पुण्याचे ओझे आपल्या माथ्यावर घेऊन जन्म मरणाचे दुःख भोगतो. त्या बंधनापासून सुटणे या नाव मोक्ष. ही याच्यातून आपल्याला सुटण्यासाठी, नाही का, हे पाप पुण्याचे ओझ आपल्याला खाली उतरवण्यासाठी हे जन्म मरणाचे दुःख भोगतोय. त्या बंधनातून सुटणे या नाव मोक्ष आहे. शिष्य जीवाने
अन्याचा अहंकार घेतला तो कसा? सद्गुरु जीव हा सच्चिदानंद परमात्म्याचा अंश आहे आणि त्या परमात्म्याच्या सत्तेने कर्मे होतात, पण जीवाने देहच मी करता म्हणून घेतले, हाच अन्य अहंकार. शिष्य तो जीव या देहात कोणती वस्तू आहे व तो अहंकार कुठे बसला आहे? सद्गुरु तो जीव आत्म्याचा प्रकाश पच्छंतीच्या ठिकाणी बुद्धीत पडला, तोच जीव असून त्या बुद्धीने मी देहच असा अहंकार घेतला आहे. शिष्य तर त्या जीवाचे मला ज्ञान नाही व अहंकाराचे ज्ञान नाही, तर यास काय उपाय करू? सद्गुरु ज्या संताने सच्चिदानंद निर्गुण परमात्म्याचे दृढ अपरोक्ष ज्ञान करून घेतले आहे, म्हणजेच वैराग्याच्या नेटाने जीवाचा यज्ञ करून अधियज्ञ करून घेतला आहे व सर्व अंतर्यामी ज्ञानाची माहिती त्यास अनुभवशी आहे व अधिकारी शिष्यास अपरोक्ष ज्ञान करून देण्याची प्रबोध शक्ती ज्या संतास आहे, अशा ब्रह्मवेत्या व सद्गुरु कडे जाऊन तुला अनन्य भावाने शरण जावे लागेल. ताई समजतंय ना? ताई हो 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 हो. सुचित्रा समजतंय ताई. वंदना ताई. नाही तेच म्हणलं का अजून पुढून सांगू, वेळ जाईल थोडा. नाही, थोडं 2-3 श्लोक घेऊयात, पण चांगलं सांगा ताई. हा हा. नाही नाही, हे समजतंय ना शिष्य आणि सद्गुरूंचे संवाद? हो हो, समजत. शिष्य अधिकारी शिष्य कोणास म्हणावे? नाही का, गुरु कसे असावे की ज्या संतांनी सच्चिदानंद निर्गुण परमात्म्याचे दृढ अपरोक्ष ज्ञान करून घेतले आहे. पहा सद्गुरु की स्वतः पहिला अनुभव घेतला, म्हणजे वैराग्याच्या नेटाने जीवाचा अधियज्ञ करून घेतला आहे व सर्व अंतर्यामी ज्ञानाची माहिती त्यास अनुभवशीर आहे व अधिकारी शिष्यास अपरोक्ष ज्ञान करून देण्याची प्रबोध शक्ती ज्या संतास आहे, अशा ब्रह्मवेत्या सद्गुरु कडून जाऊन तुला अनन्य भावाने शरण जावे लागेल. शिष्य अधिकारी शिष्य कोणास म्हणावे? सद्गुरु ज्या शिष्याने अनुबंध चतुष्टय व साधन चतुष्टय केलेले आहेत आणि परमार्थ पंथ धरला आहे, तोच अधिकारी होय. शिष्य अनुबंध चतुष्ट म्हणजे काय? सद्गुरु अनुबंध चतुष्ट म्हणजे विषय, संबंध, प्रयोजन आणि अधिकार. शिष्य या 4 शब्दांचे मला विवरण करून सांगा, हे मला समजत नाही. सद्गुरु प्रयोजन नरदेहाचे कर्तव्य म्हटले म्हणजे दुःख निवृत्ती करून जीवाने अविनाश सुखाची प्राप्ती करून घेणे. प्रयोजन म्हणजे ह्या नरदेहाचे काय कर्तव्य आहे, नाही का? कर्तव्य म्हटले म्हणजे दुःख निवृत्ती करणे, नाही का, आणि ती सुखाची प्राप्ती करून घेणे हे प्रयोजन. विषय मी म्हणजे जीव ब्रह्मरूप कसा, आणि संबंध साध्य साधक भाव म्हणजे वस्तू साध्य करण्यास प्रयुक्त जीवाला परोक्ष रीतीने ब्रह्मचे ज्ञान झाले, परंतु अंगे ब्रह्म होण्याकरिता साधन करण्यास प्रयुक्त. अधिकार मोक्ष मिळविण्याविषयी दृढतर इच्छा व गुरु वेदांत वचनी पूर्ण श्रद्धा या नाव अधिकार. शिष्य आता साधन चतुष्टय कशाला म्हणावी? सद्गुरु नित्य विवेक, इहामूत्र फलभोगी व राग, शमदम षटक आणि मुमुक्षुत्व या 4चे स्पष्टीकरण करा. स्पष्टीकरण मला सांगा. सद्गुरु आत्मा अनात्मा जड चैतन्य निवडणे याचे नाव विवेक म्हणजे सांख्य ज्ञान. इहपर लोकातील भोगांविषयी इच्छा नसणे या नाव वैराग्य.
चैतन्य किंवा आत्म्यावर प्रेम व अनात्म मार्गावर अप्रेम या नाव वैराग्य. शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह आणि श्रद्धा गुरु वेदांत व प्रेम युक्त आवडी नाही का आणि उपपत्ती विषयांवरून मनाला समजा तितिक्षासह सहनशीलता आणि समाधान चित्ताला शांत ठेवणे. मुमुक्षत्व म्हणजे मोक्ष मिळवण्याविषयीचा निकट भाव म्हणजे अन्याविषयी अश्रद्धा. आणखी अविकार लक्षणे, ज्याला नरदे फुकट चालला आहे असे वाटते आणि जो श्रद्धेने वेदांत ग्रंथाचे अवलोकन करून त्यातील आत्मज्ञान करून घेण्याविषयीचे मुद्दे काढतो व ध्येय वस्तू प्राप्त होण्याविषयी शोध करतो व आत्मज्ञानाबद्दल ज्याची सारखी तळमळ चालू आहे व जो त्रिविध तापांनी पोळलेला आहे तो या नाव अधिकारी. शिष्य सद्गुरूकडे शरण कोणत्या रीतीने जावे? सद्गुरु त्यांना सर्व भावाने अनन्य शरण जावे म्हणजे काया वाचा मने त्यांना जीवभाव अर्पण करून त्यांच्या खेरीज इतर कोणी देव नाही असा भाव ठेवून त्यांना विनयपूर्वक स्तुती करून मोक्ष मागावा. शिष्य तर तुम्हाला काया वाचा मन जीवभाव आपल्या चरणी ठेवून अनन्य शरण आहे तर मला मोक्ष प्राप्त करून द्या. सद्गुरु तुला मोक्षाची काय जरूर लागली आहे? शिष्य मोक्ष मला जन्म मरणाच्या दुःखापासून सोडविणारा आहे म्हणून त्यांची आवश्यकता आहे. सद्गुरु मग तुला इतर साधने करून म्हणजे जप तप अनुष्ठान कीर्ते व्रते नामस्मरण वेदाध्ययन यज्ञ यागादिक संन्यास ग्रहण यांच्या योगाने मोक्ष मिळत नाही का? हे करून मिळीव. शिष्य इतर साधने करून मी पाहिली परंतु ती आचरली असता पुण्य प्राप्त होते पण मोक्ष तो मिळतच नाही. त्या पुण्याचा उपयोग पुढील जन्मात मिळेल असे ऐकण्यात येते. त्याचा अनुभव साक्षात नाही. पुढील जन्माचा इसार दिला तर गर्भवासादी जन्म दुःख हे तर मला भोगावीच लागेल. याकरिता ते दुःख न व्हावे म्हणून या देहातच मोक्षाची इच्छा आहे. सद्गुरु जर तुला मोक्ष मिळण्याची जबर इच्छा आहे तर सध्या संसार करून त्यातील विषय सुख आनंदाने भोग मग पुढील उतारवयात मोक्ष प्राप्त करून घे. शिष्य तुम्ही म्हणता की हे तर सर्व अंतरातील ज्ञानाशिवाय ज्ञान विषय आहे तर वृद्धकाळी बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा ज्ञान कसे करून घेता येईल व देह सुद्धा क्षणभंगुर आहे मग कोणत्या वेळेस नाहीसा होईल याचा नेम नाही. आणि तुम्ही सांगता की नरदेव याला पाहिजे इतर देह व आत्मज्ञानाला उपयोगी नाहीत म्हणून मला सध्याच मोक्षाविषयी विचार सांगावा. सद्गुरु तू म्हणतोस इतर देहात आत्मज्ञान होत नाही याचे कारण काय? शिष्य इतर देहांमध्ये विवेकी बुद्धी नाही व आत्मज्ञान करून घेण्यास तर विवेकी बुद्धी पाहिजे म्हणून मोक्षाचे ज्ञान आत्ताच मला मिळावे अशी माझी इच्छा आहे. सद्गुरु आम्ही तुला जर मोक्ष दिला तर तुला तो मिळाला किंवा नाही हे तू कशावरून जाणून घेशील? शिष्य महाराज संतांची वचने अशी आहेत की त्या मोक्षामध्ये अपरंपार अविनाशी सुख आहे व मलाही त्या सुखाची अपेक्षा आहे म्हणून मला तो मोक्ष प्राप्त करून द्यावा. सद्गुरु तुला विषयापासून सुख मिळत नाही का? शिष्य होय मिळते परंतु ते शाश्वत मिळत नाही व ते दुःख रूप आहे. मला ते शाश्वत मिळवण्याकरिता इच्छा आहे याकरिता मला ते प्राप्त करून द्या. सद्गुरु तू कोण आहेस आणि सुख कोठे व कसे झाले याचे ज्ञान आहे काय? शिष्य सुख झाले याचा अनुभव आहे असे वाटते पण ते कोठे झाले व कसे झाले व मी कोण आहे याचे ज्ञान नाही. त्या सुखाचे व मी कोण आहे याचे मला ज्ञान सांगा. सद्गुरु तू सच्चिदानंद ब्रह्म असून
कल्पनेने जीवभाव घेतला आहे. शिष्य, महाराज सच्चिदानंद ब्रह्म कशाला म्हणावे? सद्गुरु, सत सर्व काळ व नित्य असणे व सारखे असणे हा धर्म त्या वस्तूमध्ये आहे. हे सत्पद. चित, ज्या वस्तूत ज्ञान म्हणजे जाणीव आहे ते चितपद. आणि आनंदपद, ज्या वस्तूत आनंद म्हणजे सुख किंवा समाधान आहे ते आनंदपद. असंगत्व, देह संघात असून वेगळा असणे हे असंगत्व. शिष्य, जीव म्हणजे काय ते मला सांगा. सद्गुरु, ज्या कल्पनेने सच्चिदानंद तत्वावर पच्छंतीच्या ठिकाणी देहभाव घेतला आहे तो जीव. शिष्य, पच्छंती वाणी कोणती? सद्गुरु, पच्छंती वाणीचे हृदय स्थान, तेथेच बुद्धीचे वास्तव्य असते. शिष्य, त्या देहाचे व जीवाचे लक्षण मला सांगा व त्याला जीव न मानता काय म्हणावे? सद्गुरु, जीव ब्रह्मरूप आहे. देव निरीक्षण असत, जड व आणि साकार आहे. जीवाचे तत्व केवळ विश्वरूप अंशरूप आकाराचे असे व त्याच्यावर अन्य कल्पनेचा भाव आहे. शिष्य, त्या देहाचे लक्षणे कोणती? त्याचे धर्म काय? सद्गुरु, असत, सर्व काळ सारखे व न राहणे. असे सूर्योदयी सूर्य आणि त्याचे पाठीमागील आकाश एके ठिकाणी असते. तेच एका तासाने सूर्य पुढे येतो व आकाश त्याच ठिकाणी असते. तसा देह सच्चिदानंद आत्म्यावर पुढे येतो म्हणजे वाढतो व जीव आकाशाप्रमाणे सारखाच असतो. आपल्याला उदाहरण दिलं म्हणजे सूर्य आणि आकाश, नाही का? ज्याप्रमाणे आपण जन्म घेतो, बालपण, तरुणपण आणि वृद्धापकाळ, जसा शरीराच्या अवस्था बदलतात परंतु जीव आहे तसाच आहे. त्याप्रमाणे जड स्वतःच्या अंगी चलनगती नसणे म्हणजे परप्रकाशी, जसे डबी हिला एका जागेपासून दुसऱ्या जागेवर ठेवण्याच्या वाचून जाता येत नाही. त्याकरिता जड धर्म या देहाच्या अंगी आहे. तसा हा जड देह आहे, नाही का? आपल्यामध्ये काहीच नाही आहे, ते संपूर्ण बदल करण्याचं ईश्वराजवळ आहे. मग जसं ईश्वर आपल्याला बालपण येतं, तारुण्य येतं आणि म्हातार, ह्या जशा अवस्था आहेत तशी ती डबी आहे, जड आहे. आणि ती डबी काय करावं लागते? इकडून तिकडे जशी उतरून टाळायला लागते. तसा परमात्मा आपल्याला वेगवेगळ्या अवस्था घडवतो. दुःख रूप रोगाचे माहेरघर. आणि शिष्य, जीवाचे लक्षणे काय? सद्गुरु, असती, म्हणजे एकाच जागेवर सर्व काळ राहणे, सारखे असणे, जसे आकाश, नाही का? जीवाची लक्षणे सांगितली. जसे एकाच जागेवर राहतं म्हणजे आकाशाची हालचाल होत नाही. जसा सूर्य पुढे पुढे चालतो परंतु आकाश चालत नाही. भाती म्हणजे सर्वाचे ज्ञान म्हणजे चैतन्यत्व. आस्ती भाती प्रिय ऐसे पदे तिन्ही, नाही का? मग प्रिय म्हणजे सर्वांपासून वेगळे म्हणून आनंदरूप निराकार असंगत्व. शिष्य, असे असून जीवाने भाव घेण्याचे कारण काय? सद्गुरु, अनादि संसार मालिकेच्या ठाई अविवेकाने मूर्ख अंतकरण झालेले आहे म्हणून देहभाव घेतला आहे. याकरिता विवेकाची व विचाराची अपेक्षा आहे, नाही का? अविवेक, अज्ञान असल्यामुळे देहाने काय घेतलंय? जीवभाव घेतला. मग आता विवेक काय व विचार काय ते सांगा. सद्गुरु, विवेक म्हणजे सत्य असत्य, नित्य अनित्य, सार असार निवडणे. म्हणजे विचार म्हणजे आपण जी जी कर्मे कार्य करीतो त्यापासून नफा नुकसान पाहणे, नाही का? शिष्य, अनित्य नित्य विवेक कसा करावा हे सुद्धा सांगा. सद्गुरु, नित्य नित्य विवेक हा अंतरातील ज्ञानासंबंधी आहे. पण आधी तुला विचाराचे ज्ञान नाही, ते कळल्या वाचून तुला नित्य नित्य विवेक समजणार नाही.
शिष्य तर मग विचार ज्ञान कशाला म्हणावे? सद्गुरु कर्म उपासना वगैरे पारमार्थिक किंवा क्रियांना फळ सध्यात पाहिले पाहिजे, या नाव विचार. ती तुका प्रारब्धाधीन आहे, त्या प्रारब्धावर निश्चय नसून त्याबद्दल खटाटोप करणे व त्याचे कर्तृत्व घेणे हा विचार नव्हे. नरदेह व त्याचे आयुष्य किती दुर्लभ आहे, इकडे दुर्लक्ष असून तो प्राप्त झाला आहे त्याची किंमत न वाटणे हा विचार नव्हे. वेदांत पर ग्रंथ व संत महात्मे आपापल्या भाषणामध्ये काय काय सांगतात, इकडे दुर्लक्ष करणे हा विचार नव्हे. प्रपंचातील व्यवहारात जशी नफा नुकसान पाहतो व सध्या नफा होत असेल तर तो व्यवहार हाती धरतो, तसे पारमार्थिक क्रिया नामस्मरण तीर्थ व्रत दान धर्म नेम वगैरे यामध्ये सध्या काय प्राप्त आहे हे जाणवले जात नाही, तो विचार नव्हे. तर मागील सर्व प्रकारे नफा पाहून करणे त्याला विचार मानावे व याप्रमाणे विचार केला म्हणजे तो नित्यानित्य विवेक करण्यास योग्य झाला. शिष्य मग आपण सांगितल्याप्रमाणे मी विचार केला, तीर्थव्रत दान धर्म वगैरे क्रियेत सध्या काही नफा होत नसून पुढे होईल म्हणून शास्त्र सांगते, त्यामुळे यात सध्या काहीच फल हाती येत नसून विनाकारण आयुष्य खर्च होऊन कष्ट मात्र आहेत. आपल्या परमार्थ क्रियाचा काय उपयोग, याचा मला पूर्ण वीट आला आहे. व संत तुकाराम महाराज हेही एके ठिकाणी असेच म्हणतात की तुका म्हणे हे तो उदाराचे पुण्य व मना समान लेखू आम्ही. तुकाराम महाराज म्हणतात हे उदाराचं पुण्य आहे नाही का, व मन म्हणजे उलटी करणे नाही का, त्याच्या समान आम्ही याला लेखतो. याप्रमाणे माझ्याही प्रत्ययास आले तरी आता नित्यानित्य विवेक म्हणजे काय व तो कशामध्ये पावायचा हे मला संपूर्ण सांगा. सद्गुरु सांगतात की पंचभूतात्मक देह व चैतन्य हे आपसात मिश्रित झाले आहे, त्याची निवड करणे आहे का. आपला देह कशाचा बनलाय, पंचभूताचा नाही का, आणि त्या देहातून चैतन्य कसं निवडायचं. शिष्य पंचभूतात्मक देह कसा झाला आणि पंचभूते म्हणजे काय. सद्गुरु पंचभूते म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. शिष्य तो देहात कसे आहेत. सद्गुरु पंचीकरण हाडे मांस नख केस त्वचा पृथ्वीचा भाग आहे, याची माती होते. लाळ मूत्र स्वेद रक्तवीर्य हा आपाचा भाग आहे. जठराग्नी भूक ताण आळस निद्रा कांती हा तेजाचा धर्म आहे. चलन वलन धावणे प्रसरणे आखडणे हा वायूचा धर्म आहे. आणि काम क्रोध शोक मोह भय हा आकाशाचा धर्म आहे. या सर्वांचे एकीकरण होऊन हा देह चैतन्याच्या साहाय्याने झाला आहे. शिष्य चैतन्य म्हणजे कोणती वस्तू देहात आहे ते सांगा. सद्गुरु देह इंद्रिय मन त्रिगुण बुद्धी विवेक या सर्वांना जाणण्याची शक्ती ज्या वस्तूत म्हणजे ज्या तत्वात आहे ते चैतन्य म्हणावे. त्याला निवडून काढून त्याचा अंगीकार करावा व अन्याचा जो अंतःकरणाने भाव घेतला आहे तो सोडून द्यावा. अन्याचा म्हणजे काय, देहाचा मी देह आहे ही जी कल्पना आहे ती सोडून द्यावी. शिष्य अंतःकरण पंचक म्हणजे काय. सद्गुरु मन बुद्धी चित्त अहंकार व चित्त चतुष्ट युक्त अंतःकरणास अंतःकरण पंचक म्हणतात अथवा लिंग देह म्हणतात. शिष्य या देहात मी कोणती वस्तू आहे याचे ज्ञान करून द्या. सद्गुरु आम्ही तुला याचे ज्ञान सांगू, परंतु तू ज्या देहाला मी म्हणून बसलेला आहे नाही का ते ज्ञान सांगतो, पण जो देह ज्या देहाला मी म्हणतो ना त्यापासून तुला सुख किंवा दुःख होत आहे व सर्वात तुला विशेष काय प्राप्त व्हावे अशी इच्छा आहे याचा आधी मला विचार करून सांग नाही का. तुला काय प्राप्त करायचं ते मला सांगा म्हणे. शिष्य म्हणतात महाराज मी विचार करून पाहिला, संसार हा नाशिवंत आहे, नाशिवंत दुःख रूप आहे. मग मला ज्या शाश्वत समाधानाची इच्छा आहे ते तर यात कधीच मिळत नाही.
मग विधी विधानयुक्त कर्मे तीर्थे व्रते दाने उपोषणे जप तप योग याग इत्यादी आचरण करून पाहिली, इतर ग्रंथ अवलोकन करून पाहिले, तथापि शाश्वत समाधानाची प्राप्ती अद्याप होईना. मग ते अविनाश समाधान चित्ताला अखंड मिळावे अशीच इच्छा आहे. हीच एक मनाला विशेष आवड लागली आहे. सद्गुरु, जर तुला अविनाश व अक्षय समाधानाची इच्छा असेल तर ते आत्मज्ञानातून होणार नाही. मग या ज्ञानाच्या सप्तभूमिका आहेत. पहिली शुभेच्छा, दुसरी विचारणा, तिसरी तनुमानसा, चौथी सत्व संपत्ती, पाचवी असंसक्ती, सहावी पदार्था भाविनी, सातवी तुर्या, नाही का. त्यापैकी ती पहिली शुभेच्छा भूमिका आणि अर्थभक्ती धर्म हा तुझ्या अंगी पूर्णपणे दिसून आला. यावरून तुझे ठिकाणी आत्मबोध करून घेण्याची पात्रता अथवा अधिकार आला आहे. शिष्य, शुभेच्छा भूमिका व अर्थभक्ती धर्म याचा सारांश थोडक्यात मला सांगा. सद्गुरु, शुभेच्छा भूमिका म्हणजे आत्मज्ञान प्राप्तांच्या इच्छे वाचून दुसरी कोणती ज्याला इच्छाच नाही, एक आत्मज्ञान प्राप्तीची तळमळ असणे याला शुभेच्छा म्हणतात. व ती अंगी उत्पन्न झाली म्हणजे तो शुभेच्छा भूमिकेस पात्र झाला. मग त्याच्या अंगी शुभेच्छा भूमिका आली. आता अर्थ भक्ती धर्म तुला सांगतो. भक्ती धर्म 4 प्रकारचे आहेत. पहिला अर्थ, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी. यापैकी अर्थ भक्ती आई अर्थ तो अर्थीचे निव्याजे असे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर केले आहे. त्याचा अर्थ कित्येक अर्थ म्हणजे शरीर व्यवस्थेच्या रोगाच्या म्हणजे रोग दूर होण्याच्या इच्छेने भगवंताची भक्ती करणारा असा अर्थ समजतात. पण तो अर्थ चुकीचा आहे. अर्थ म्हणजे आत्मदेव प्राप्तीची व्यथा ज्याला लागली आहे ती व्यथा दूर होण्याकरिता आत्मज्ञानाची ज्ञानाने संतांचे दासत्व करणे हीच अर्थभक्ती खरी आहे. व नाथांनी आपल्या भागवतात याचा असाच अर्थ स्पष्ट खुलासेवार सांगितलेला आहे. रोगी नाव अर्थता हे व्याख्यान नव्हे परमार्था, भगवत प्राप्तीची चित्ती व्यथा ते अर्थता परमार्थी. याप्रमाणे अर्थभक्ती धर्म व शुभेच्छा भूमिका वर्णात्म गुरु शिष्य संवादाचे पहिले प्रकरण समाप्त झाले, नाही का. आता पुढचं मी सांगते की गुरु शिष्य संवादाचं का सांगितलं की आपण गुरु कसा असावा, आपल्याला काय प्राप्त करायचंय, नाही का. प्राप्त आहे, आपल्याला प्राप्ताची प्राप्ती करायची का, आपल्याकडे प्राप्तच आहे, नाही का. नाही असं नाही, परंतु आपल्याला नेमकं करायचं का आणि जायचं कुठं याच्यासाठी मी गुरु शिष्य संवाद वाचून दाखवला. तर दुसरं प्रकरण आहे, आपण पुढच्या वेळेस घेऊ, पण पुढचे श्लोक आपले राहतील, नाही का. म्हणून मी पुढचं 19 पासून पुढचं सांगण्याचा प्रयत्न करते. ते थांबूयात ताई. थांबायचं का? ठीक थांबूयात आहे. आपण. हा 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 हा, चालेल. उद्या कारण आपण हे गुरु कंटिन्यू शिष्य उद्या कंटिन्यू करूयात परत. हा हा मग पुढचं प्रकरण सांगायला पाहिजे तर मी, हो नाही का, म्हणजे पुढच्या श्लोकावरती होईल ते. चालेल. वंदनाताई, पंचकरण मधून वाचले का? नाही, माझ्याकडे एक पुस्तक आहे असं बरं बरं, ठीक आहे. मालिका त्याच्यामध्ये आहे. पंचकरण सारखंच वाटलं. हा, पंचीकरण मध्ये पण आहे ते, पण हो हो. गुरु शिष्य संवाद आमची स्वानंद प्रबोध कीर्तन मालिका आहे ना त्याच्यामधलं आहे. अच्छा, अजून काय बोला पुढं. समजलं का? विश्लेषण करून सांगायला पाहिजे नव्हतं ताई. हा थोडं अजून. हा, उरकण्याची आहे म्हणजे आता टायमिंग 4 वाजेपर्यंत म्हणले ना, हो मग हो. वाचून दाखवलं पाहिजे, थोडस उद्या स्पष्टीकरण करून सांगन. उद्या तसं करूयात. उद्या परत स्पष्टीकरण करून घेऊयात. हा, मी उद्या 3 ते श्लोक घेऊ थोडं का ताई? हो 28, 29, 30 3 श्लोकाचं सांगू का थोडं हो उद्या? चालेल. हा उद्या चालेल, ते हरकत नाही. बरं बरं. हो आणि मग नंतर वंदनाताईंचं. आणि आपल्या ग्रुपवर उद्या आले तर आपल्या मराठवाड्याचे जे आपण साधक संजीवनीचं आपण जिथं हे भरलेले आहेत केंद्र आहे
त्या हा केंद्र हा प्रमुख मंजू भेडसुरकर ताई पण येणार आहेत उद्या. बरं बरं हा. बरं. आता हो ऍक्च्युली त्यांचाच एका दुसऱ्या ग्रुपवर साधक संजीवनीवरच परीक्षा कशी द्यायची आहे अच्छा अच्छा. त्याची मीटिंग आहे आणि मी त्याची लिंक तुम्हा सर्वांसाठी ग्रुपवर टाकलेली आहे. तुम्ही हो हो. सगळ्यांना जॉईन करू शकता तिथे. किती वाजताचा टायमिंग आहे आता ते 4 त्यांचं? वाजताचा आहे. सुरू हो झाले. का. हा, अच्छा अच्छा. ठीक. तर चालू झालं का ते? हो, चालू झालं असणार आहे. म्हणून आपण इथे थांबूयात आणि तिकडे जॉईन करूयात. म्हणजे मग तिथे ताई काय सांगतायत, मंजू ताई कशी परीक्षा द्यायची काय नाही ते आपण बघूयात. चालेल. शेवटची प्रार्थना घेऊयात आपण आणि मग थांबूया तिथे. हो हो. म्हणजे घेऊ का? हो, घ्या ताई. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्रीकृष्ण. ज्यांना जय जमेल त्यांनी श्रीकृष्ण. तिथे जॉईन करा, नाही तर उद्या आहेच आपल्या ग्रुपमध्ये परत ताई येणारच आहे. जमत असेल तर जॉईन करून घ्या. हो हो. होतं.